नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्केट रिसर्च अँड बिझनेस लॉ व्ही या विषयातील प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, या प्रकरणाचं नाव आहे ग्राहकांची वर्तणूक. याला आपण मराठीमध्ये बायर्स बिहेवियर असं आपण म्हणतो. मित्रांनो, या प्रकरणामध्ये ग्राहकांची वर्तणूक याचे अर्थ आणि व्याख्या पाहणार आहेत. वर्तणूक म्हणजे काय आणि त्याची व्याख्या. ग्राहकांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्याची गरज कशासाठी आहे, ज्याला आपण नीड्स फॉर स्टडिंग बायर्स बिहेवियर असं आपण म्हणतो, याविषयीची पण माहिती आपण या प्रकरणात घेणार आहोत. याच प्रकरणामध्ये ग्राहकांच्या वर्तणुकीचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ बायर्स बिहेवियर याविषयीची पण आपण चर्चा करणार आहोत. यापुढे ग्राहकांच्या वर्तणुकीला प्रभावित करणारे घटक, इम्पॅक्ट फॅक्टर्स ऑफ बाईंग मोटिव्स, म्हणजे ग्राहकांच्या वर्तणुकीवर परिणाम किंवा प्रभावित करणारे जे काही घटक असतात ते कोणकोणत्या प्रकारचे असणार आहेत, याविषयीची पण चर्चा आपण या घटकामध्ये करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, ग्राहकांच्या वर्तणुकीबाबतचे जे काही विविध प्रकारचे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत वेगवेगळ्या तज्ज्ञांनी जे स्पष्ट केलेले आहेत, त्या सिद्धांताची माहिती आपण या घटकामध्ये घेणार आहोत. त्यानंतर क्रय प्रेरणा, ज्याला आपण बाईंग मोटिव्ज असं आपण म्हणतो, की ग्राहकांच्या मनामध्ये वस्तू खरेदीविषयीची प्रेरणा कशामुळे निर्माण होते, त्या म्हणजे प्रेरणेचे काय महत्त्व आहे व्यवसायामध्ये, याविषयीची पण आपण माहिती पाहणार आहोत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण क्रय प्रेरणांचे वर्गीकरण, ग्राहकांचं वर्गीकरण तर आपण मागे केलेलंच आहे, परंतु क्रय प्रेरणांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं करता येईल, याविषयीची चर्चा आपण या घटकामध्ये मित्रांनो करणार आहोत. याचबरोबर मास्लो यांचा प्रेरणाविषयक सिद्धांत कशा पद्धतीचा आहे, याविषयीची पण माहिती आपण या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. आणि या प्रकरणाच्या शेवटी विवेकात्मक आणि भावनात्मक क्रय प्रेरणा यामधील फरक कशा पद्धतीनं स्पष्ट करण्यात येतो, याविषयीची चर्चा आपण या ग्राहकांची वर्तणूक बायर्स बिहेवियर या प्रकरणातील अंतिम घटकामध्ये मित्रांनो करणार आहोत. तर मी यापूर्वी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही दररोज व्हिडिओ पाहत चला, ते व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नाही पाठवला तरी तुम्हाला आपोआपच तो व्हिडिओ येईल. याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना वही आणि पेन सोबत घेऊन बसा, शक्य झाल्यासोबत पुस्तकही ठेवा. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला जर त्यामध्ये काही अडचणी आल्या, त्यामध्ये काही शंका आल्या, तर त्या तिथं लगेचच तुम्ही लिहून ठेवा. लिहून ठेवल्यानंतर मला त्यानंतर तुम्ही फोन करा आणि सर, हा मुद्दा मला स्पष्ट झाला नाही, या मुद्द्यांचं मला स्पष्टीकरण समजलं नाही, याविषयीची तुम्ही विचारणा केव्हाही करू शकता. तुमच्या अडचणींना मी केव्हाही फोनवर उत्तर द्यायला तयार आहे. किंवा एखाद्याला वाटलं की आपल्याला फोनवर शक्य नाही, अशा वेळेला तुम्ही महाविद्यालयात फोन करून या. सकाळी 9:30 किंवा 9 वाजल्यापासून ते 1:30 पावणे 2पर्यंत मी महाविद्यालयामध्ये असतो. यामध्ये आल्यानंतर आपण त्या अस्पष्ट झालेल्या किंवा स्पष्ट न झालेल्या घटकावर आपण सविस्तर चर्चा करू आणि तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन करू. तर असोत मार्केट रिसर्च अँड बिझनेस लॉ किंवा मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड या विषयातील जे तिसरं प्रकरण आहे आपलं, ग्राहकांची वर्तणूक, याविषयी आज आपण चर्चा करतोय.
मित्रांनो, आपण पाहिलं की ग्राहक हा बाजारपेठांचा राजा असतो. ग्राहक हा व्यवसायाचा केंद्रबिंदू असतो. ग्राहकाभोवतीच व्यवसायाचे सर्व निर्णय फिरत असतात किंवा ग्राहक हा व्यवसायाचं अंतिम ध्येय असतं किंवा ग्राहकांचं समाधान हे व्यवसायाचं अंतिम उद्दिष्ट असतं. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण ग्राहकांच्या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं असतं. म्हणूनच आपण बऱ्याच वेळेला म्हणतोय की ग्राहक हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या कशा पद्धतीने पूर्तता करता येऊ शकतील यासाठी सर्वच व्यवसाय संस्था नेहमीच कार्यरत असतात किंवा प्रयत्नरत असतात. मग पूर्वी मागणी जास्त व पुरवठा कमी अशा प्रकारची परिस्थिती होती. त्यामुळं ग्राहकांच्या गरजेकडं किंवा ग्राहक विना तक्रार वस्तू खरेदी करत होते, कारण उत्पादन कमी होतं, मागणी जास्त होती. जेव्हा आपण पाहतोय की मागणी जास्त असते, उत्पादन कमी असतं, तेव्हा ग्राहक छोट्या मोठ्या गोष्टींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या तक्रारी उगाळत न बसता वस्तू खरेदी करून स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा किंवा भागविण्याचा प्रयत्न करतो. परंतु 1760च्या औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक जगतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांती झालेली आहे. 1760 नंतर उत्पादनामध्ये यंत्राचा उपयोग करण्यात येऊ लागला आणि त्यामुळं उत्पादनाची जी गती होती ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं वस्तूंचं उत्पादन फास्ट किंवा जलद गतीनं होऊ लागलं. त्यामुळं वस्तूंचं उत्पादन जेव्हा जलद गतीनं होऊ लागलं आणि उत्पादन झालेल्या वस्तू मग ग्राहकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, वस्तूंना ग्राहक शोधले पाहिजेत. वस्तूंना ग्राहक शोधले पाहिजेत तर आपल्याला ग्राहकांच्या समाधानाचाही विचार करावा लागेल. ग्राहकांच्या गरजा नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत याची चर्चा करावी लागेल. या सगळ्या गोष्टीमुळं आपोआपच किंवा आपसुकच ग्राहकांना अतिशय महत्त्व प्राप्त झालं. आणि म्हणून ग्राहकांच्या प्रत्येक गोष्टीचा, ग्राहकांच्या वर्तणुकीचा, ग्राहकांच्या गरजाचा, ग्राहकांच्या आवडीनिवडीचा सातत्यानं प्रत्येक व्यावसायिक विचार करत असताना आज आपण पाहतो. म्हणूनच मग जागतिकीकरण झालं. मुक्त अर्थव्यवस्थेमुळं अनेक व्यवसायावर त्याचा प्रभाव पडला आणि आज आपण पाहतोय की जगातली कुठलीही वस्तू कोणत्याही देशामध्ये सहजपणे मिळू शकते. त्याला कारण आहे गॅट करार. गॅट करारामुळं कुठल्याही देशामध्ये आयातीविषयीची, निर्यातीविषयीची जी काही बंधनं होती ती बंधनं आपोआपच गळून पडली, ती स्थितीनं झाली आणि त्यामुळं कुठल्याही देशातली वस्तू कोणत्याही देशात विक्री होऊ लागली. आपण पाहतोय की आज आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी सातत्यानं आत्मनिर्भर भारत आणि स्किल इंडिया म्हणतायत किंवा याचा नारा सातत्यानं ते करतायत. आत्मनिर्भरचा अर्थ काय की आज आपण जागतिकीकरणामध्ये प्रामुख्यानं कोणत्याही देशाला, कोणत्याही देशामध्ये वस्तूंची विक्री करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी आज आपण आडकाठी घालू शकत नाही, बंधनं घालू शकत नाही. आणि मग त्यामुळं जर अशी मुक्त अर्थव्यवस्था असेल, असं जागतिकीकरण असेल तर या स्थितीमध्ये आपल्या देशातील उद्योग सुरक्षित राहिले पाहिजेत. आपल्या देशातील उद्योगांचं हित साध्य केलं पाहिजे. तर ते कसं शक्य आहे? तर अशा वेळेला त्या देशातील लोकांची मानसिकता बदलणं, त्या देशातील आपल्या देशातील वस्तू खरेदी करण्याविषयीची त्यांची मानसिकता तयार करणं आणि लोकांनी याचा विचार करून आपल्या देशातील आपण वस्तू कशा पद्धतीनं जास्तीत जास्त खरेदी करता येतील आणि परदेशी वस्तू कशा कमी प्रमाणामध्ये खरेदी करता येईल याविषयीचं सरकारचं धोरण सातत्यानं असल्याचं आपण पाहतोय. त्यामुळेच आपण आत्मनिर्भर भारत असं आपण म्हणतो. आज महामारी कोरोना-19च्या अनुषंगानं जर चर्चा केली तर आपल्याला असं लक्षात येतं की जगामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी किंवा संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आज आपण परदेशातून वस्तू एखादी आयातही करायची म्हटलं तरी त्यासोबत कोरोनाचे विषाणू येतात का काय अशा प्रकारची भीती उद्योग जगतामध्ये निर्माण होत असलेली पाहतोय आपण. आणि म्हणून कोणताही देश कोणत्याही देशातून प्रवासाला बंदी करतोय, लोकांना जाण्याला बंदी करतोय. त्याचबरोबर व्यापाराला सुद्धा बंधनं आणली जात आहेत. ती बंधनं कुठल्या स्वरूपाने? कोविडच्या अनुषंगाने आणली जात आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला मग आपण आपल्या देशातील वस्तूवर जास्तीत जास्त अवलंबून राहिलं पाहिजे. यालाच आपण आत्मनिर्भर भारत असं आपण म्हणतो.
मग ही योजना किंवा हा दृष्टिकोन का राबवण्याची गरज निर्माण झाली, तर त्याला अनेक कारण आहे. कारण खुली अर्थव्यवस्था केल्यामुळं जगातील अनेक प्रगत राष्ट्रांनी आपल्या देशातील अर्थव्यवस्थेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक छोट्या मोठ्या वस्तूंची विक्री ते करतायत, ज्यामुळं आपल्या देशातील लहान उद्योग, कुटीर उद्योग अडचणीमध्ये किंवा संकटात येण्याची शक्यता आहे. आणि मग याला आपण सामोरं जायचं असेल तर आपण आपल्या देशातील वस्तूंचा स्वीकार करणं गरजेचं आहे, अशा प्रकारची संकल्पना आहे. मित्रांनो, असू देत, तर आज आपण पाहतोय की ग्राहकांच्या वर्तणुकीचा काय परिणाम होतोय किंवा ग्राहकांच्या वर्तणुकीचा अर्थ काय आहे. आज आपण पाहतोय की बाजारपेठेमध्ये खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड स्वरूपाची स्पर्धा व्यवसायामध्ये निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक व्यावसायिकाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, बाजारपेठेतील व्यवसायाचा हिस्सा टिकवण्यासाठी सातत्याने या स्पर्धेला तोंड द्यावं लागत आहे. मग हे सगळं करत असताना आपल्याला ग्राहकांच्या हिताचा विचार करावा लागतो, ग्राहकांच्या आवडीचा विचार करावा लागतो, ग्राहकांच्या गरजाचा विचार करावा लागतो, ग्राहकांच्या राहणीमानाचा विचार करावा लागतो, ग्राहकांच्या राहणीमानावर कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो, कोणकोणत्या बाबींचा विचार होतो, याही गोष्टींचा विचार व्यावसायिक सातत्यानं करत असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच आज आपण म्हणतोय की विपणन प्रक्रियेमध्ये ग्राहकांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे. त्यामध्ये 2 प्रकार प्रामुख्यानं आहे. जागतिकीकरण हा तर घटक आहेच आहे, याचबरोबर व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण झालेली असल्यामुळं, कारण आपण पाहतोय की सरकार सातत्यानं नव उद्योगपतींना, नव व्यावसायिकांना, नव उद्योजकांना सातत्यानं म्हणजे प्रमोट करण्याचा, त्यांना पाठबळ देण्याचा, त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामध्ये हेतू हा आहे की जास्तीत जास्त व्यावसायिक निर्माण व्हावेत, जास्तीत जास्त उत्पादक तयार व्हावेत आणि आपल्या देशामध्ये एक चांगल्या प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण व्हावी, हा त्यामागचा हेतू असतो. मग अशी जर निकोप स्पर्धा जरी बाजारपेठेमध्ये निर्माण झालेली असली तरी ती नवव्यावसायिकाला खूप अडचणीची ठरू शकते. त्याचं कारण असतं की यापूर्वीचे जे काही प्रस्थापित उद्योजक व्यावसायिक व्यापार करत असतात ते नेहमीच नवीन वस्तूंचं उत्पादन करून व्यवसायामध्ये पदार्पण केलेल्या उत्पादकाला स्पर्धा करत असतात. आणि अशा या प्रस्थापित व्यावसायिकाबरोबर, उद्योगाबरोबर आपल्याला जर स्पर्धा करावयाची असेल तर आपण आपल्या वस्तूमध्ये गुणवत्ता चांगल्या प्रकारची ठेवली पाहिजे, आपल्या ग्राहकांचा आपण सातत्यानं विचार केला पाहिजे आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीचा आपण जर विचार केला तर मग मात्र आपण व्यवसायामध्ये चांगल्या स्थितीमध्ये टिकून राहू शकतो. ही बाब आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आज व्यवसाय संस्था ग्राहकांच्या गरजाबरोबरच त्यांच्या मानसिक स्थितीचा पण अभ्यास करून त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू व सेवा पुरवून ग्राहकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण फक्त गरजाचा विचार करून चालत नाही, तर ग्राहकांच्या मानसिक स्थितीचा विचार करणं गरजेचं असतं. मग ही मानसिक स्थिती कशी असते, कशा प्रकारची असते आणि यामध्ये आपण कोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं, तर व्यवसाय संस्थांना विपणन कार्याचं नियोजन करत असताना ग्राहकांच्या आवडीनिवडी, ग्राहकांच्या सवयी, ग्राहकांचा स्वभाव, ग्राहकांची वृत्ती, ग्राहकांची मतं, ग्राहकांची अभिरुची आणि व्यवहारातील बदल या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण प्रत्येक परिस्थिती प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारची बदलत असते. आपण पाहतोय की कोविड-19च्या अनुषंगाने जवळपास 6 ते 7 महिने आपल्याकडं कमी जास्त प्रमाणामध्ये लॉकडाऊन होतो आपल्या देशामध्ये. आणि अशा या परिस्थितीमध्ये लोकांच्या अनेक गरजा बदलल्या, अनेक स्वभाव बदलले, अनेक वृत्ती आणि प्रवृत्ती बदलली. आज आपण पाहतोय की विवाहसुद्धा अतिशय कमी लोकांमध्ये, शॉर्टमध्ये किंवा गेटकिन म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षाही कमी पद्धतीमध्ये करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मी आज स्वतः पाहिलं की अनेक विवाह अतिशय मर्यादित लोकांमध्ये या कोविडच्या काळामध्ये झालेले आहेत. मग अशा स्थितीमध्ये प्रत्येक व्यावसायिकाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. आपण पाहतोय की ग्राहकांचं मतपरिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे. ग्राहकांची मानसिकता या कोविडच्या अनुषंगानं बदललेली आहे. जे लोक अतिशय थाटामाटा
खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठा जपण्यासाठी खूप आवाढव्य खर्च लग्नावर करत होते, तेच लोक अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये म्हणजे मर्यादित स्वरूपामध्ये विवाह करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ काय की आजच्या या परिस्थितीमध्ये ग्राहकांच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला आहे आणि मग या मानसिकतेचा विचार करून आपण वस्तूंची विक्री कशा पद्धतीनं करता येईल किंवा याचाही आपल्या व्यवसायावर काही विपरीत किंवा अनुकूल परिणाम होतोय का याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं असतं. म्हणजेच मित्रांनो, व्यवसाय करत असताना ग्राहकांच्या अनेक बाबींचा विचार करून विपणन प्रक्रियेचे म्हणजेच व्यवसायाचे यश त्या ठिकाणी संपादित करणं आपल्याला अत्यंत आवश्यक असतं. यासाठी आपल्याला ग्राहकांच्या स्वभावातील आणि त्यांच्या वर्तणुकीतील बदल कशा पद्धतीचा झालेला आहे हा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे थोडक्यात म्हणायचं काय आपल्याला, तर ग्राहक हा स्वतःच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आणि इच्छांच्या समाधानासाठी कुठे, किती, कशी व कोणाकडून वस्तू व सेवांची खरेदी करतो याविषयीचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असतं. याचबरोबर याच खरेदी व्यवहार त्या घटकांचा परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यास ग्राहकांची वर्तणूक असं आपण म्हणतो. म्हणजे सर्वसाधारणपणे ग्राहकांची वर्तणूक या शब्दाचा अर्थ काय आपल्याला विचारला कोणी तर आपल्याला असं सांगता येईल की ग्राहक वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा इच्छांची पूर्तता करण्यासाठी किंवा समाधानासाठी कुठं खरेदी करतो, किती खरेदी करतो, कसं खरेदी करतो, कोणाकडून खरेदी करतो याविषयीचा अभ्यास, याविषयीची माहिती आपण घेणे म्हणजेच ग्राहकांच्या वर्तणुकीचा अभ्यास करणे होय. ही झाली सर्वसाधारणपणे आणि सर्वसामान्य व्याख्या. परंतु ग्राहकांच्या वर्तणुकीची व्याख्या करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. तर ते कशा पद्धतीचे आहे हे आपण म्हणजे पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं की विपणनामध्ये ग्राहकांचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण कोणतीही वस्तू खरेदी करणारा शेवटी ग्राहकाच असतो. ग्राहकांची वर्तणूक ही संपूर्ण विपणन प्रक्रियेला प्रभावित करणारी एक बाब आहे. ग्राहक आपल्या गरजा व इच्छा भागविण्यासाठी वस्तूंची खरेदी करत असतो. त्यावेळी त्याच्या खरेदी वर्तनाचा अभ्यास करण्याच्या प्रक्रियेस आपण ग्राहकांची वर्तणूक असं आपण म्हणतो. ग्राहकांची वर्तणूक ही संज्ञा व्यापक स्वरूपाची आहे. या संज्ञेमध्ये ग्राहकांना एखाद्या वस्तू किंवा सेवेबद्दल जाणीव झाल्यानंतर ती खरेदी करण्याकरिता करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांचा अंतर्भूत होतो. हे व्यवहार मानसशास्त्रीय, सामाजिक आणि शारीरिक असे 3 प्रकारचे असल्याचं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात काय तर वस्तूंची खरेदी करण्याकरिता ग्राहकांनी केलेल्या सर्व क्रियांचा ग्राहकांच्या वर्तणुकीमध्ये समावेश होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. ग्राहकांच्या वर्तणुकीची व्याख्या करत असताना वेगवेगळ्या व्याख्या पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो. त्यातली पहिली व्याख्या अशी आहे की प्रत्येकाच्या वैयक्तिक वस्तू किंवा खरेदी करण्याच्या सवयी म्हणजेच ग्राहकांची वर्तणूक होय. म्हणजे त्याची सवय कशा पद्धतीची आहे, त्याची वर्तणूक कशा पद्धतीची आहे, तो कोणत्या प्रकारची वस्तू खरेदी करताना महत्त्व देतो याला आपण ग्राहकांची वर्तणूक असं आपण म्हणतो. दुसरी एक तज्ज्ञांनी व्याख्या केलेली आहे ग्राहकांच्या वर्तणुकीची. यामध्ये ते असं म्हणतात की वैयक्तिक उपभोगासाठी जेव्हा ग्राहकाकडून वस्तू किंवा सेवांची खरेदी केली जाते तेव्हा त्या खरेदीच्या वेळी ग्राहक कशा प्रकारे वागतो, त्या वस्तू व सेवा संबंधातील माहितीचे संकलन व विश्लेषण कशा पद्धतीनं करतो, खरेदी प्रक्रिया तो कशा पद्धतीनं ठरवतो, त्यासाठीचे ग्राहकांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वर्तन कशा पद्धतीचं असतं त्याला आपण ग्राहकांची वर्तणूक असं आपण म्हणतो मित्रांनो. ही दुसऱ्या तज्ज्ञांनी ग्राहकांच्या वर्तणुकीची व्याख्या केलेली आहे. आणि तिसरी एक ग्राहकांच्या वर्तणुकीची व्याख्या पुढील प्रमाणे मित्रांनो केलेली आहे. त्यामध्ये ते असं म्हणतायत की ग्राहकांची वर्तणूक ही अशी एक प्रक्रिया आहे की जिच्या माध्यमातून ग्राहक वस्तू किंवा सेवांच्या खरेदीबाबत कशाची खरेदी करावयाची, केव्हा खरेदी करावयाची, कुठे खरेदी करावयाची आणि कशी खरेदी करावयाची याविषयीचा निर्णय घेतो. त्याला आपण ग्राहकांची वर्तणूक असं आपण म्हणतो. म्हणजे त्याचा अर्थ मित्रांनो काय की आधुनिक युगामध्ये बाजारपेठ ही ग्राहक केंद्रित झालेली आहे. बाजारपेठेची स्थिती, ग्राहकांच्या आवडीनिवडी, ग्राहकांचा आर्थिक व सामाजिक दर्जा या सर्वांमध्ये भिन्नता असल्याचं दिसून येतं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बाजारपेठेत सर्व क्षेत्रात तीव्र स्वरूपाचं स्पर्धेचं वातावरण असल्यामुळं या सर्व बाबींचा विचार करून ग्राहकांच्या प्रत्येक बाबीचा विचार उद्योजकांनी करणं अत्यंत गरजेचं असतं. विपणन कार्यक्रम असू देत की उत्पादन प्रक्रियेत आवश्यकतेनुसार योग्य ते बदल करण्याची धोरण असू देत, या सर्वांमध्ये
ग्राहकांच्या वर्तणुकीला अत्यंत महत्त्व आहे आणि त्याचा विचार सातत्यानं नेहमीच करणं गरजेचं असतं. ग्राहकांचा दृष्टिकोन ओळखूनच व्यवसायाची धोरणे आखली जातात किंवा आखावी लागतात. म्हणूनच व्यावसायिकाला ग्राहकांच्या प्रवृत्तीचा, वर्तणुकीचा सूक्ष्मपणे अभ्यास करणं अत्यंत गरजेचं असतं. तर या निमित्तानं आपण या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. ग्राहकांची वर्तणूक म्हणजे काय, ग्राहकांची याविषयीची व्याख्या आपण थोडक्यात पाहिलेली आहे. यापुढील आपण घटकामध्ये ग्राहकांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्याची का गरज निर्माण झालेली आहे याविषयीची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करूयात. मी ते या ठिकाणी थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.